इट टेक्स कन्सिस्टन्सी. 2 दिवस तुमचं सेल्फ कंट्रोल होता, तिसऱ्या दिवशी सेल्फ कंट्रोल सुटला, नाही सर तो नीट बोलत नव्हता म्हणून मी त्याला तसं बोललो. मग तुमच्यात त्याच्यात काय फरक राहिला? तुम्ही शिकलात इमोशनल हायजॅक होऊ द्यायचं नाहीये, तुम्ही शिकलात सेल्फ कंट्रोल ठेवायचा आहे. आणि तिसऱ्या दिवशी जर परत तुम्ही तेच केलं तर मग आपल्याला रिझल्ट मिळणार नाहीयेत. आपण शिक्षक आहोत, आपण एज्युकेशन फील्ड मधले लोक आहोत, आपण प्राचार्य आहोत, आपण लीडर आहोत या संस्थेचे. आपल्यामध्ये आणि समोरच्यामध्ये वर्तणुकीमध्ये फरक दिसलाच पाहिजे. येस ऑर नो? दिसला पाहिजे. आपण एज्युकेटेड लोक आहोत, आपण संस्कारी लोक आहोत, तर होऊ शकतं ज्याला तुम्ही फीडबॅक देताय, ज्याला तुम्ही बोलताय तो त्या लायकीचा नाहीये, होऊ शकतं. पण मी काय म्हणालो, 1000 लोक वर्कशॉपला आले, 10 लोकांनी 1 लाखाचा कोर्स घेतला, म्हणालो की नाही? म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? 1000 लोकांवर तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश 10 लोकांचं मिळणार आहे. आणि तीच तुमची कम्युनिटी आहे, तीच तुमची ट्राईब आहे, तीच तुमचा पिझ्झा रूल आहे. ते 10 लोक जे तुमचे येतील चालून चालून चालून, जे 10 लोक उरतील, त्या 10 लोकांपासून परत टीमची बांधणी करायची असते.